जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजरत स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली, विजरत यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मराठी व्याकरण मधला शब्दसिद्धी नावाचा टॉपिक पाहणार आहोत। त्यापैकी आपण आज जसं की शब्दसिद्धी हा जो टॉपिक आहे, या टॉपिकचे दोन पार्ट पडतात। त्याच्यामध्ये एक पडतो सिद्ध शब्द, दुसरा पडतो साधित शब्द। त्यापैकी आज आपण केवळ सिद्ध शब्द हा भाग अभ्यासणार आहोत। त्यातही तत्सम, तद्भव आणि देशी या भागाचा आपण प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत। सुदान त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ परभाषीय शब्दांचा असेल, त्याच्यानंतर साधित शब्दाचा असेल। साधित शब्दामध्ये सुद्धा साधित शब्दाचे दोन प्रकार पडतात, एक अभ्यस्त शब्द आणि दुसरा कोणता शब्द, पूर्ण अभ्यस्त शब्द आणि अंश अभ्यस्त शब्द, असे तीन प्रकार पडतात। अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार पडतात, त्याच्यामध्ये एक पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त आणि त्याला काय म्हणू आपण अनुकरण वाचक। कोणते? अनुकरण वाचक असे तीन प्रकार पडतात। त्याच्यानंतर उपसर्ग घटित आणि प्रत्यय साधित असे दोन प्रकार पडतात। उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित असे दोन प्रकार पडतात। हे आपल्या कशामध्ये येतात? साधित शब्दामध्ये येतात। मग आपण सिद्ध शब्द म्हणजे काय आता बघू। आपण सिद्ध शब्द म्हणजे काय आता बघा। शब्द सिद्धी हा जो टॉपिक आहे, हा महाराष्ट्रातल्या एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, एएसओ, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती इत्यादी तत्सम परीक्षेमध्ये प्रत्येक परीक्षेत येणारा सगळ्यात बेस्ट वन ऑफ द टॉपिक आहे। याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत तर काही पाठांतराचा भाग आहे। आता समजा तुम्हाला सांगितलं स्वदेशी शब्द, विदेशी शब्द, त्याच्यानंतर तुम्हाला सिद्ध शब्द सांगितल्या, त्याच्यानंतर तद्भव सांगितलं, हे तुम्हाला पाठच करावं लागणार आहे। कारण की हे पाठ केल्याशिवाय जमणार नाही, कारण की आपल्याला ही सगळी शब्द माहीत असली पाहिजेत, पाठ करावं लागतील किंवा वाचून काढावं लागतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत। सो आता शब्दसिद्धी म्हणजे काय, तर शब्द कसा बनतो याला आपण शब्दसिद्धी असे म्हणतो। शब्द तयार होण्याच्या पद्धतीला आपण शब्दसिद्धी असं मराठी व्याकरणामध्ये म्हणत असतो। मग आता शब्दसिद्धी या टॉपिकचे किती प्रकार पडायचे? दोन। मग त्याच्यामध्ये एक साधित, सिद्ध आणि साधित। मग सिद्ध म्हणजे काय? बस साधी व्याख्या आहे, जे साधित नसतात ते सिद्ध असतात, जे साधित नसतात ते सिद्ध असतात। सिद्ध म्हणजे मूळचा शब्द, सिद्ध म्हणजे काय? मूळचा शब्द, त्याच्यामध्ये कोणताच बदल झालेला नाही, त्याला आपण सिद्ध शब्द असे म्हणत असतो। म्हणून सिद्ध शब्दाचे कोणते प्रकार पडतात, तर त्यामध्ये एक पडतो तत्सम शब्द, दुसरा पडतो तद्भव शब्द, तिसरा पडतो देशी शब्द आणि नंतर पडतो परभाषीय शब्द। कोणता? परभाषीय शब्द। आता तत्सम म्हणजे काय? तत्सम म्हणजे त्यासारखा। तत्सम या शब्दाचा अर्थ काय होतो? त्यासारखा। मग कशासारखा? संस्कृत भाषेसारखा। संस्कृत मधून जशास तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात। संस्कृत भाषेतून जशास तसे आलेल्या शब्दांना काय म्हणायचं? तत्सम शब्द असे म्हणतात। का बरं? मराठी भाषेची जननी संस्कृत भाषा, मराठीवर सर्वाधिक प्रभाव कोणत्या भाषेचा आहे? संस्कृत भाषेचा आहे। आपण म्हणतो ना, संस्कृत, प्राकृत, अप्राकृत, अपभ्रंश आणि मराठी, बरोबर आहे, अशा भाषेची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे। मग मराठीवर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा जर असेल तर संस्कृत भाषेत आहे। म्हणजे मराठीची जननी, मराठीची निर्मिती ही संस्कृत भाषा आहे। म्हणून संस्कृत मधून जशास तसे काही शब्द आले आपल्याकडे, त्याला आपण काय म्हणायचं? तत्सम शब्द। बघा आता बघा, गुरु, कवी, पिता, पुत्र, भूगोल, संसार, ज्ञान, यज्ञ, तथापि, यथापि, सत्कार, समारंभ असे विविध प्रकारचे हजारो शब्द जे की आपल्याला पाहायला भेटत असतात। आणि तत्सम शब्द ची जी एलएनटी असती ती आपण दीर्घांत पाहत असतो, हे की नाही। त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे बघा, तद्भव शब्द। तद्भव म्हणजे काय? आता बघा, तद्भव, तद म्हणजे त्यापासून उद्भवलेले, तद्भव म्हणजे त्यापासून उद्भवलेले, म्हणजे संस्कृत मधून मराठीत येत असताना त्यामध्ये थोडाफार बदल होऊन आलेल्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात। मग तद्भव शब्द कोणते असतात? पहा, चक्रापासून काय बनलं? चाक, कर्णापासून काय बनलं? कान, पर्णापासून काय बनलं? पान, पद पासून काय? पाय, हरिद्रापासून काय? हळद, ग्रास पासून काय? घास, ग्राम असेल तर काय? गाव, ग्राम असेल तर गाव, स्वसूर असेल तर काय? सासरा, स्वसुरी असेल तर काय? सासू, भ्रातू असेल तर काय? भाऊ, है ना, आपण असं म्हणतो ना। मग हस्त असेल तर काय? हात। लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ या शब्दांना आपण कोणते शब्द म्हणू? तद्भव शब्द म्हणू। संस्कृत मधून मराठीमध्ये थोडाफार बदल करून आलेल्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात। आता देशी,
आता बा तुम्हाला देशी सगळ्याला माहित आहे, बरोबर आहे. केवढ्याला भेटती? 52 रुपयाला आहे का नाही. पहिले 17 रुपयाला भेटत होती. देशी म्हणजे काय? पांढरी भिंगरी? अजिबात नाही. देशी म्हणजे पांढरी भिंगरी होईल का? नाही. देशी म्हणजे या मातीतील शब्द, या मराठवाड्यातील, या महाराष्ट्रातील मूळ आपल्या संस्कृतीमध्ये असणारे शब्द, मूळचे शब्द जे कोणी कोणच आले नाहीत. मग असे शब्द कोणते? फार विचित्र शब्द असतात. याला आपण देशज सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? देशज. देशी शब्दांना देशज शब्द असे सुद्धा म्हणतात. मग याच्यामध्ये बघा आपण आपल्या गावाकडे वापरतो नाही शब्द, बोका, रेडा, डोंगर, खुळखुळा, कंबर, गुडगा, झाडू, ओटा, वसरी, वडील, लिंबू, पोट, पीठ, पाठ, डोके, हे की नाही, असा खुळा, असे विविध प्रकारचे शब्द आपल्याला पाहायला भेटतात जी की आपल्याला देशी शब्द म्हणून वापरता येतात. आता दुसरी महत्वाची गोष्ट, आता परभाषीय म्हणजे काय? आपल्यावर, आपल्या देशावर कोण कोण आक्रमण केलं रे? अनुक्रमे भारत देशावर PDF या लोकांनी आक्रमण केलं. सुरुवातीला कोण आले? पोर्तुगीज आले. नंतर कोण आले? डच आले. नंतर कोण आले? इंग्रज आले. नंतर कोण आले? फ्रेंच आले. आले पोर्तुगीज सर्वात पहिले आणि गेले मागून सर्वात कोण? पोर्तुगीजच. हे का नाही. कधी गेले पोर्तुगीज? 1961 ला डॉक्टर बिट्टी कुन्हा यांच्या नेतृत्वात गोवा हे जे राज्य आहे याच्यावर कोणाचं राज्य होतं? पोर्तुगीजांचं राज्य होतं. आणि हे राज्य सैनिकी कारवाई करून आपण काबीज केलं. आणि मग आज भारतामध्ये गोवा हे कितवं राज्य? 25वं घटक राज्य म्हणून आहे. गोव्याची सेकंड लँग्वेज काय? मराठी आहे. लक्षात आलं का? म्हणून बघा आता हे आपल्याला पाहत आहे. परभाषीय म्हणजे स्वदेशी आणि विदेशी. स्वदेशी म्हणजे जसं की आता महाराष्ट्रात मराठी भाषा महाराष्ट्राची आहे, मराठी भाषा महाराष्ट्राची राज्यभाषा आहे, मराठी भाषा ही महाराष्ट्रातल्या सर्व लोकांची भाषा आहे, बरोबर आहे की नाही. पण मग स्वदेशी म्हणजे काय? मग महाराष्ट्रात कानडियन लोक होते, महाराष्ट्रात गुजराती लोक होते, महाराष्ट्रात तामिळी लोक होते, हे की नाही, महाराष्ट्रात तेलुगू लोक होते. कारण की भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी महाराष्ट्र हा खूप मोठा होता, मुंबई प्रांत होता. नंतर मग द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली, गुजरात आणि महाराष्ट्र. आणि त्याच्यानंतर 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हे आपल्याला पाहायला मिळत असतं आणि आपला याचा अभ्यास सुद्धा आहे. तर या लोकांनी सुद्धा आमच्यावर काय केलेलं आहे? आक्रमण केले, आमच्या सोबत राहिले. मग यांची संस्कृती, यांची भाषा आमच्यावर काय केली? आमच्यावर लादल्या गेली किंवा ती आम्ही एक्सेप्ट केली किंवा तिचा अपभ्रंश झाला. एखादा शब्द आपण वारंवार बोलत असेल आणि तो शब्द आपल्या अंगवळणी पडाला असेल तर त्याला म्हणतो आपण शब्दाचा अपभ्रंश होणे. मग तसा अपभ्रंश होऊन हे काही शब्द तयार झाले आपल्या मराठीमध्ये. कानडी आहेत, गुजराती आहेत, तेलुगू आहेत, तामिळ आहे, है की नाही. त्याच्यानंतर पोर्तुगीज, अरबी, फारसी, इंग्रजी, फ्रेंच, तुर्की, जपानी हा सुद्धा भाग आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. सो दॅट हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.